फोन आलाय. हॅलो हॅलो, मी मायाताई बोलतीये. सगळं ठीक आहे ना ग तिकडे? हो, व्यवस्थित आहे सगळं. म्हणजे मी आत्ताच अर्जुनला मोसंबीचा ज्यूस करून दिला. प्यायला का तो? नाही म्हणजे पीत नव्हता, मी त्याला जबरदस्तीच पाजला तो. तू जबरदस्तीने पाजलास? वा. नर्स आली का ती? नाही ना, अजून नाही आली हो. बरं, तिचं मी बघते. आणि हे बघ मिताली, खात्री केल्याशिवाय दार उघडू नकोस, समजलं? का हो माहिती, काही प्रॉब्लेम झालाय का? नाही ग, काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून खबरदारी घ्यायची. हा हो. बरं मायाताई, जरा प्लीज अजयला रात्रीच्या आतच इथे पाठवा. हा, मला ना जरा खूप भीती वाटते हो इकडे. एक तर तुम्हाला माहिती आहे ना अर्जुनची अवस्था कशी आहे, तो असूनही नसल्यासारखाच आहे. हा, कळलं. ठेवते फोन. अजय, तू घरी जा. मिताली घरी एकटीच आहे. ती नर्स पण नाही अजून आली आहे तिकडे. आणि हे बघ, जाताना हॉस्पिटलमध्ये जा. बघ त्या नर्सचं काय म्हणणं आहे ते. हा ताई, ते मी बघतो, पण आपण हे सगळं जगापासून किती दिवस लपवून ठेवणार आहोत? अर्जुन पूर्णपणे बरा होत नाही तोपर्यंत. आणि जर का 2 महिन्यात तो बरा झालाच नाही तर? त्याला बरं व्हावंच लागेल. विश्वमोहन आणि रोहित आपल्या बरोबर जो खेळ खेळलेत ना, त्याचा सूड उगवण्यासाठी अर्जुनला बरं व्हावंच लागेल. आणि समजा बरा झाल्यानंतर अर्जुननी तुझं ऐकलंच नाही तर? अरे, तसाही अर्जुन जगाच्या दृष्टीने मेलेलाच आहे ना. त्याची विल्हेवाट लावायला मला कितीसा वेळ लागणार आहे. काय बोलतेस तू? म्हणजे अर्जुनला आपण जगापासून लपवून ठेवलंय म्हणून तो जिवंत आहे. नाहीतर रोहित आणि विश्वमोहनने त्याला कधीच मारून टाकलं असतं. हे बघ, आपण त्याला जीवदान दिलंय. मी त्याचा जीव वाचवलाय. त्यामुळे मी सांगेन ते त्याला ऐकावंच लागेल. अर्जुन कसा आहे आता? तुला त्याचं नाव कसं माहित?